नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत की 2026मध्ये येणारे रक्षाबंधनची संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये सविस्तरमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये मांडा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, 2026मध्ये येणाऱ्या रक्षाबंधनची संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये. तर पहा प्रेक्षकांनो, रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र आणि अटूट प्रेमाचे प्रतीक असलेला भारताचा एक प्रमुख आणि अतिशय लोकप्रिय असा हा सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे गाठ किंवा धागा, म्हणजे संरक्षणाचे वचन देणारे बंधन म्हणजेच रक्षाबंधन होय. पहा, या रक्षाबंधन या सणाचा मुख्य उद्देश आणि महत्त्व याबद्दल बोलायचं झालं तर नात्याची विण घट्ट करणारा हा सण आहे. हा सण भावा बहिणीमधील निस्वार्थी प्रेम, आदर आणि जिव्हाळा वाढवतो. त्याचबरोबर बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करते. अर्थात संरक्षणाचे वचन हे भावतीला देतो. त्याचबरोबर भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर प्रत्येक संकटातून रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला ओवाळणी म्हणजेच भेटवस्तू देतो आणि यातूनच भावाच्या जबाबदारीची जाणीव देखील होते. त्याचबरोबर रक्षाबंधन या सणाला ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ याविषयी बोलायचं झालं तर महाभारतातील कथेनुसार भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत होऊन रक्त वाहू लागल्याने द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला होता. तेव्हा श्रीकृष्णाने तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन दिले आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तिची अब्रू वाचवून ते पूर्ण केले. त्याचबरोबर चित्तोडची राणी कर्णावती हिने गुजरातच्या सुलतानाचा पराभव करण्यासाठी मोगल सम्राट हुमायूनला राखी पाठवून मदतीची विनंती केली होती. हुमायूनने त्या राखीचा मान ठेवून तिच्या रक्षणासाठी आपले सैन्य पाठवले होते. त्याचबरोबर आता रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत याविषयी बोलायचं झालं तर या दिवशी बहीण सुबक राखी, अक्षता, कुंकू, दिवा आणि मिठाईने ओवाळणीचे ताट सजवते. बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याचे औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ बहिणीला आशीर्वाद देतो आणि आवडीची वस्तू किंवा भेट पैसे म्हणून देतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात या दिवसाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. कोळी बांधव या दिवशी समुद्रदेवाला नारळ अर्पण करून आपल्या व्यवसायाच्या संरक्षणासाठी प्रार्थना करतात. त्याचबरोबर आधुनिक काळात हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून समाज किंवा निसर्गाचे रक्षण करण्यासाठी झाडांना किंवा सैनिकांनाही राखी बांधून साजरा केला जातो. त्याचबरोबर आता आपण पाहूया की 2026मधील जे रक्षाबंधन आहे तर कशा पद्धतीने शुभमुहूर्त असणार आहे, लाभ उन्नती मुहूर्त, अमृत सर्वोत्तम मुहूर्त, हे सर्व काही आपण पाहूयात. तर पहा, 2026मध्ये राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. यावर्षी रक्षाबंधनाला भद्रा काळाचे सावट सूर्योदयापूर्वीच संपत असल्याने संपूर्ण सकाळी अतिशय शुभ आहे. यासाठी सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 पर्यंत एकूण कालावधी 3 तास 51 मिनिटे हा मुख्य शुभ मुहूर्त आहे. पहा, सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 पर्यंत एकूण कालावधी किती आहे हा 5:57 ते सकाळी 9:48 पर्यंतचा 3 तास 51 मिनिटे हा मुख्य शुभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर सकाळी 7:33 ते सकाळी 9:10 पर्यंत लाभ उन्नती मुहूर्त आहे. सकाळी 9:10 ते सकाळी 10:46 पर्यंत अमृत सर्वोत्तम मुहूर्त आहे आणि सकाळी राखी बांधणे शक्य नसल्यास दुपारी 1:30 ते दुपारी 4 या वेळेतही राखी बांधता येईल. त्याचबरोबर पौर्णिमा तिथी प्रारंभ म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशीची पौर्णिमा आहे तर त्या दिवशीचा पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 चालू होईल आणि पौर्णिमा तिथी समाप्ती 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 संपेल. तर स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.